नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। मी आहे सध्या आज सिंचन भवन येथे आणि इथे एक आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला भरपूर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहे आणि शेतकऱ्याच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। एकंदरीत जाणून घेऊया की त्यांच्या काय मागण्या आहेत। दादा, काय मागणी आहे तुमची? कशासाठी तुम्ही आंदोलन करताय? आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं थैमान चालू आहे, अतिवृष्टी चालू आहे आणि हे प्रशासन अधिकारी पाटबंधाऱ्याचे विखे पाटील मंत्री आहेत आणि प्रशासन अधिकारी हे झोपा काढतात खुर्चीवर बसून। एवढा मोठा महापूर येतो, या महापुराला जबाबदार निसर्ग नाही, या महापूर जबाबदार हे गेट आहे पाटबंधारे विभागाचं। या गेटमुळे गावागावात महापूर येतो। पुण्यामध्ये महापूर आला, सगळ्या महाराष्ट्रामध्ये आला आणि अचानक महापूर पाटेचा रात्री अपरात्री येऊन घरात पाणी शेतकऱ्यांच्या घुसतं, मायमावल्या पाण्यामध्ये बुडतात, संसाराचं साहित्य वाटोळं होतं। ते ऊनच्या ऊन 2 टायमाला अन्न बनवणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात पाणी छाती एवढं आहे, ते शेतात पाणी साठतंय, त्या साठणाऱ्या पाण्याला हे पाटबंधारे खातं जबाबदार आहे। इथून पुढे बळीराजा शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, आमदार बच्चू कडू, पंजाबराव पाटील, आमचे चंद्रकांत यादव देशमुख साहेब यांच्या नेतृत्वात 8 दिवसाचा अल्टिमेट आम्ही सिंचन विभागाला, पाटबंधारे विभागाला देत आहे। 8 दिवसात आम्ही लेखी मागण्या दिलेल्या आहेत, त्या जर नाही मान्य केल्या तर विखे पाटील जे मंत्री आहेत या पाटबंधारे विभागाचे, त्यांना यापूर्वी त्यांच्या तोंडाला आबिरबुक्का फासलेला आहे। पण बळीराजा शेतकरी संघटना, शेतकऱ्याच्या व्यथा जर मंत्र्यांनी नाही जाणून घेतल्या तर आम्ही त्यांना तोंडाला, त्यांच्या गाडीला, त्यांच्या कार्यकर्त्यांना कोणी अडवईल त्याला आम्ही तोंडाला त्यांच्या काळ फासणार। या मंत्र्यांनी आमची दखल बळीराजा संघटनेची घ्यावी व बळीराजा शेतकरी संघटनेने आज या पुण्यामध्ये 400-500 किलोमीटरवरून शेतकरी व्यथा जाणण्यासाठी, सॅम्पल साठी प्रमुख 100-200 कार्यकर्ते आलेला आहे। तुमच्या काय प्रमुख मागण्या आहेत? प्रमुख मागण्या, धरणाला जे गेट आहेत, पाणी साठवायचे जे गेट आहेत, त्या टायमामध्ये हे गेट काढत नाहीत, महापूर येतो, या गेटचं पाणी थटून मागं पाणी फुगून जातं, 100-200-1000 हेक्टर शेती पाण्याखाली जाते, लोकांची घरं पाण्याखाली जातात। प्रत्येक वर्षी प्रशासन म्हणतंय आम्हाला याचा अंदाज नाही, थोड्या वेळाने मेसेज येतो लोकांना पाऊस येणार आहे, एवढी टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, हे काय झोपा काढतात का? या पाटबंधारे विभागाचा लेखा झोका सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांनी यांच्यावर पुरावे आहेत, ते पुरावे ते तुम्हाला सांगतील। आज या ठिकाणी सिंचन बोर्ड पुणे या ठिकाणी आम्ही बऱ्याचशा मागण्या, बरेच पाठपुरावा केला, परंतु त्याला आम्हाला उत्तर मिळालं नाही। आम्ही मंत्रालय लेवलला जो महापूर कशामुळे येतो ते सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ह्या पाटबंधारे खात्याने त्याच्यावर कानाडोळा केला। बऱ्याच वेळा आम्ही निवेदन देऊन बघितलं, परंतु त्या कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत। मग परवा ज्यावेळेस विखे पाटील सांगलीला आले होते त्यावेळेस त्यांना निवेदन दिलं आम्ही, परंतु ते कॉन्ट्रॅक्ट देण्याच्या नादामध्ये पूर येणार आहे हे विसरून गेलेले आहेत। त्यांना जाग येण्यासाठी आम्ही हे जे बंधाऱ्याला जे गेट बसवतात ते सुद्धा सांगली बंधाऱ्याची गेट अजून काढलेली नाहीत, गेल्या वर्षी निंब्या बंधाऱ्याची गेट काढली नव्हती। तसेच ही गेट दुरुस्ती जी करत आहेत ती तात्पुरती दुरुस्ती करत, त्यामुळं पावसाळ्यामध्ये आम्हाला याच्यापासून महापूर येतो आणि उन्हाळ्यामध्ये आम्हाला याच्यापासून पाणी मिळत नाही। ही जाग येण्यासाठी आम्ही या ठिकाणी यांना गेट द्यायला आलोय। या आंदोलनाची पुढची भूमिका काय असणार आहे? यामध्ये जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर 17 तारखेला मंत्रालयामध्ये, कारण आता अधिवेशन आहे, हे 18 तारखेपर्यंत आमच्या हिशोबाने आहे, पण हे 17 तारखेला आम्ही संबंधित मंत्र्याला गनिमी काळाने, शिवाजी महाराजांच्या गनिमी काळाने आम्ही त्यांना जाब विचारणार। जसं एकंदरीत सांगितलं की 17 तारखेपर्यंतचा वेळ दिलेला आहे आणि 18 तारखेला गनिमी कावानी आम्ही त्यांना चोख उत्तर देऊ, असं यावेळी संपूर्ण आंदोलनकर्त्यांनी इशारा दिलेला आहे। कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे।